नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावती रत्नथोर, ऐरावती रत्नथोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार. ज्याचे अंगी मोठेपण, ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहून लहान, व्हावे लहानाहून लहान. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो, अभंगाची सुरुवात लहानपणापासून झालेली आहे. तर तुम्ही आजचा विषय ओळखलाच असला की लहान मुलांबद्दल आजचा विषय आहे. आणि लहान मुलं जी मागून मागून औषधाच्या गोळ्या खातात, म्हणजे ज्या गोड गोळ्या खातात, बरोबर, होमिओपॅथी विषयीचा आजचा आपला विषय. तर पाहूया आजचा आपला विषय काय तो. आजचा आपला विषय आहे महिला आणि लहान मुलांचे आजार आणि होमिओपॅथी. बरोबर, महिला आणि लहान मुलांचे आजार आणि होमिओपॅथी. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला विद्येच्या माहेर घरून महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक केंद्र आहे अशा आपल्या पुण्याहून डॉक्टर मनीषा सोलंकी मॅडम आले आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. मित्रांनो, मॅडमची थोडक्यात तुमच्याशी परिचय करून देतो, ओळख करून देतो. डॉक्टर मनीषा सोलंकी, आपण प्राचार्य आहात, आपण वैद्यकीय अधीक्षक आहात धोंडूमामा साठे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे. जवळजवळ 40 वर्षाचा अध्यापनाचा आपला अनुभव आहे, आपल्या गाठीशी आहे. आपण MD केलं आहे होमिओपॅथीमध्ये. आणि आपण पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेली 20 वर्षाहून अधिक आपली होमिओपॅथिक चिकित्सक म्हणून वैद्यकीय सेवा देत आहात. आणि 30 वर्षाहून अधिक रामकृष्ण मठ पुणे येथे आपली वैद्यकीय सेवा देत आहात. आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. आणि आपण लेखिका देखील आहात. होमिओपॅथी विषयावर 2 पुस्तकं आपण लिहिलेली आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅडमना सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणजे आदर्श शिक्षक म्हणून पुरस्काराने पण गौरव त्यांचा झालेला आहे, सन्मान झालेला आहे. कोणी केला आहे तर MUHS नाशिक म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक याने सन्मान केलेला आहे. आणि सामाजिक कार्याविषयी सांगायचं झालं तर थोर समाजसेवक बाबा आमटेजींनी ज्या नेतृत्वाखाली जी भारत जोडो अभियान सुरू होतं कन्याकुमारी ते काश्मीर, तर सायकलचा जवळजवळ 3500 किलोमीटरचा प्रवास मॅडमनी केलेला आहे. आणि सोबत वैद्यकीय सेवा पण मॅडम देत होत्या. तसंच भुजचा जो भूकंप आलेला तिथे देखील त्यांनी तरुण डॉक्टरांना घेऊन त्यांचं नेतृत्व करून मदत कार्य, वैद्यकीय मदत कार्य त्या ठिकाणी दिलेले आहे. असे बऱ्याचशा समाज कार्यात देखील मॅडमचा सक्रिय सहभाग असतो. आणि होमिओपॅथीमध्ये ज्यांचं नाव उत्तुंग व्यक्तिमत्व असं समजलं जातं असे ग्रीसचे डॉक्टर जॉर्ज विथिलकॉस यांची संस्था आहे इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी. यांनी मॅडमना खास आमंत्रित तिथे ग्रीसला केलेलं आणि त्यांच्यासोबत या आमंत्रणाचा मान त्यांना मिळालेला आहे. तर अशा आहे आपल्या बहुगुणी अशा आपल्या आजच्या पाहुण्या डॉक्टर आहेत. मित्रांनो, आधी आपण आजच्या विषयाविषयीची जी ध्वनी चित्रफीत आहे ती आपण पाहणार आहोत. तर बघूया एक ध्वनी चित्रफीत. होमिओपॅथी एक प्रभावशाली चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये रोग्याच्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक स्तरावर जाऊन उपचार केला जातो. यामध्ये रोग्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यावर सुद्धा विशेष भर दिला जातो. जीर्ण ते जीर्ण स्वरूपातील आजारावर होमिओपॅथी चिकित्सा प्रभावशाली आहे. विशेष म्हणजे ॲलर्जी आणि जीवनशैलीशी निगडीत उद्भवणाऱ्या आजारांवर होमिओपॅथी चिकित्सा खूप प्रभावशाली ठरत असते. होमिओपॅथी चिकित्सेमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाची सर्व माहिती घेतली जाते, ज्यामध्ये रुग्णाचा आहार, विहार, शारीरिक परीक्षण, स्वभाव, पूर्व इतिहास इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तपासली जाते. होमिओपॅथी औषधीमधील 70% भाग हे वनस्पतीजन्य द्रव्यांपासून बनवलेलं असतं. त्यामुळे या औषधी
पूर्णतः आरोग्यदायक असतात. विशेषतः यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तरी सुद्धा या औषधींचं सेवन होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलं गेलं पाहिजे. कुठल्याही आजाराचे उपचार हे विविध पैलूंवर अवलंबून असतात, ज्यांचं अनुमान होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात. होमिओपॅथिक औषधी घेतल्यानंतर तज्ज्ञांकडून योग्य अशा आहार विहार संदर्भातही सल्ला दिला जातो, जेणेकरून ज्या कारणामुळे तो उद्भवत आहे त्याचा स्रोत थांबेल आणि रुग्ण लवकर बरा होईल. होमिओपॅथी चिकित्सा ही एक वैज्ञानिक चिकित्सा पद्धती आहे, जी विविध रोगांवरील उपचारासाठी फार प्रभावकारी आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा असेल की होमिओपॅथी म्हणजे काय आणि कोणी होमिओपॅथीचा शोध लावला आणि कुठे लावला त्याविषयी कृपया मला सांगा. होमिओपॅथी ही समचिकित्सा पद्धती आहे आणि तिला समात्म चिकित्सा पद्धती असंही आपण म्हणू शकतो. होमिओपॅथीचा शोध साधारण 250 वर्षापूर्वी जर्मनीमधील डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे स्वतः पाश्चात्य वैद्यक शिक्षण केलेले डॉक्टर होते आणि त्यावेळेला प्रचलित असलेली पाश्चात्य वैद्यक पद्धती याचा वापर करताना रुग्णाभिमुख वैद्यक पद्धतीचा आपण शोध लावू शकतो का या विचारातून डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या समचिकित्सा पद्धतीचा शोध लावला साधारण 250 वर्षापूर्वी. फारच छान. आणि होमिओपॅथी कुठल्या तत्वावर आधारलेली आहे ते पण आमच्या मित्रांना आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता मी जसं म्हणलं तुम्हाला की होमिओपॅथी याचा अर्थ असा आहे की समचिकित्सा पद्धती. तर याचं तत्व असं आहे की ज्या औषधांची लक्षणं आहेत त्या लक्षणांवर आधारित जर रोगामध्ये लक्षणं सापडली तर त्या लक्षणांवर आधारित तशीच औषधं जर आपण दिली तर तो रोग बरा होऊ शकतो. याचाच अर्थ असा आहे की सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं असेल तर काट्याने काटा काढणे किंवा विषस्य औषधम म्हणजे समती शामयती. याचाच अर्थ जी औषधं ज्या पद्धतीची लक्षणं निर्माण करू शकतात त्या पद्धतीची लक्षणं जर रोग्यामध्ये आपल्याला सापडली तर त्या तत्वावर होमिओपॅथीची उपचार पद्धती ही अवलंबून आहे. आणि इथे मला विशेष असं सांगावंसं वाटतं की जरी या उपचार पद्धतीचा जन्म जर्मनीत झाला असला तरी सुद्धा खऱ्या अर्थाने होमिओपॅथी ही फुलली आणि बहरली भारतामध्येच. आणि याचं एक महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीची जी वैचारिक आणि आध्यात्मिक जडणघडण आहे ती होमिओपॅथीच्या तत्वाशी मिळती जुळती असल्यामुळे मला असं वाटतं या होमिओपॅथीचा प्रचार प्रसार आणि वापर सर्वाधिक आपल्या देशामध्ये झाला. फारच छान. मॅडमनी एकदम सहज सोप्या शब्दामध्ये होमिओपॅथी जी निसर्गाच्याच तत्वावर आधारलेली आहे, काट्याने काटा काढणं किंवा आपल्या चित्रपटाच्या भाषेत म्हणायचं तर लोहा लोहे को काटता है या तत्वावर आधारलेली आहे. तर मॅडम पुढला प्रश्न असा की होमिओपॅथिक डॉक्टराकडे जेव्हा पेशंट जातो तेव्हा त्याला बरेच प्रश्न होमिओपॅथिक डॉक्टर विचारतात, तर त्यामागे काय कारण आहे? मला असं वाटतं या उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य हे एक असं आहे की जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा फक्त रोगी जो येतो त्याच्या आजाराचा विचार न करता त्या रुग्णाचा संपूर्णपणे विचार केला जातो. याचा अर्थ असा आहे की एखाद्या रुग्णाला समजा कुठलीही शारीरिक तक्रार असली तरी आपण असं अनुभवतो की शारीरिक तक्रारीबरोबर मानसिक सुद्धा अस्वस्थ निर्माण होतं, काही आपले सिम्पटम्स निर्माण होतात. आणि त्यामुळे जर आपल्याला होलिस्टिक विचार करायचा असेल, संपूर्ण रोग्याचा विचार करायचा असेल, रुग्णाचा विचार करायचा असेल, फक्त जो आजार आहे त्याचा विचार करायचा नसेल तर मला असं वाटतं आपल्याला त्या रोग्याच्या संपूर्ण दिनचर्येचा, आहार विहाराचा, त्याच्या मानसिक जडणघडणीचा, त्याच्या अनुवंशिकतेचा, त्याला जेवणात काय आवडतं, त्याला तहान कशी लागते, त्याची झोप कशी आहे, इतक्या वरवर बारीक सारीक वाटणाऱ्या पण खरं तर खूप मूल प्रश्नाकडे नेणाऱ्या आणि त्या रुग्णाचं संपूर्ण
आपल्याला सखोल आपण असं म्हणूयात त्या रुग्णाबद्दलची सखोल माहिती देण्याचं काम आपल्या या हिस्ट्री टेकिंगमधनं आपल्याला करायला लागतं. तरच आपण दीर्घकालीन आजारामध्ये जर मुळापासून त्या रुग्णाला बरं वाटायचं असेल तर कॉन्स्टिट्यूशनल किंवा प्राकृतिक औषधांचा वापर करू शकतो. आणि म्हणून आपल्याला होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण औषध घ्यायचं असतं तेव्हा या बारीक सारीक गोष्टी आणि ज्या वरवर सोप्या वाटतात पण मला असं वाटतं त्या रोग्याशी निगडीत असतात आणि त्या आपल्याला विचारायला लागतात. मित्रांनो, इथे मला सांगायला आवडेल की मॅडमनी मला पण शिकवलेलं आहे. मॅडम माझ्या पण गुरु आहेत, शिक्षिका आहेत. तर होमिओपॅथीविषयी आपण चर्चा करतोय आणि होमिओपॅथी औषधं कशी सिद्ध करतात मॅडम, त्याविषयी पण कृपया आम्हाला सांगा. मला इथेही फार नमूद करावंसं असं वाटतं की होमिओपॅथीची औषधं जी आहेत ही निरोगी माणसांवर सिद्ध केली जातात. 200-250 वर्षापूर्वी होमिओपॅथीचा उगम झाला आणि ह्यूमन मेडिकल ट्रायल्सचे प्रणेते डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन आहेत असं सांगताना मला अर्थातच खूप आनंद होतो. आणि तुमच्या मागच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला ह्याच्यात सापडेल की ही जी औषधं मानवावर सिद्ध केली जातात त्यामुळे मानवाच्या मनाचा म्हणजे माणसाचं मन हे मला असं वाटतं संपूर्ण आरोग्याचं एक केंद्रबिंदू आहे. आणि ते जर माणसाचं मन आपल्याला समजायचं असेल तर ही सिद्धता निरोगी माणसांवर करण्याचं काम जे होमिओपॅथीच्या ह्यूमन ट्रायल्स करतं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे होमिओपॅथीच्या औषधांच्या बाबतीत. फारच छान की ह्यूमन ट्रायल्स पण आहे. मॅडमनी व्यक्ती सापेक्ष अशी ही जी औषध पद्धती आहे त्याविषयी पण सांगितलं. तर साधारण सगळ्यांच्या मनात असतं की या गोड गोड साबुदाण्याच्या गोळ्या सारख्या दिसतात. थट्टेने डॉक्टर असे पण म्हणतात की ह्या साबुदाण्याच्या गोळ्या तुम्हाला उपवासाला पण चालतील. तर या सगळ्या यामध्ये सेम औषधं असतात की काही वेगळे असतात ते, त्याविषयी आम्हाला सांगा. एक सर्वत्र असा समज आहे की होमिओपॅथीची औषधं म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या. वरवर दिसताना होमिओपॅथीची औषधं ही साबुदाण्याच्या गोळ्यासारखी दिसतात पण या गोळ्या म्हणजे खरं तर ह्या औषधांचं वाहक म्हणून वापरल्या जातात. आणि या गोळ्यांवर वेगवेगळ्या वनस्पतीजन्य खनिजांपासून तयार केलेली जी औषधं असतात त्यांची जी द्रव्य असतात ती त्या व्यक्तिसापेक्ष औषध योजना करताना जी औषधं आपल्याला द्यावी लागतात त्या औषधांचं द्रव्य याच्यावर टाकून वेगवेगळी औषधं तयार केली जातात. म्हणून दिसायला जरी ही औषधं एकसारखी असली तरी त्यांचे गुणधर्म त्यावर टाकलेल्या औषधांप्रमाणे वेगवेगळे असतात. आणि हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की दिसायला जरी या साबुदाण्याच्या छोट्या गोळ्या असल्या तरी मला असं वाटतं रोग किंवा व्याधीमुक्त करताना मात्र यांच्यावर टाकलेली औषधं जी होलिस्टिक अप्रोच वापरून ती वापरली जातात ही फार महत्त्वाची आहेत असं इथे नमूद करावंसं वाटतं. बरोबर. मूर्ती लहान कीर्ती महान अशा काहीच वर्णन आपल्याला करता येईल. आणि पुढे मॅडम आम्हाला असं विचारायचं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की साखर जी आहे या गोळ्या आहेत त्या वाहक म्हणून काम करतात. जसं आपण लोणच्यामध्ये मीठ किंवा तेल वापरतो, मुरंब्यामध्ये साखर प्रिझर्वेटिव्ह प्रॉपर्टी पण वापरतो. तर या साखरेचा मधुमेही रुग्णाला ही औषधं चालू शकतात का, याविषयी कृपया मला सांगा. हो, फारच चांगला प्रश्न विचारला असं मला वाटतं. कारण जेव्हा मी असं म्हणलं की या साबुदाण्याच्या गोळ्या गोड असतात तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की मधुमेहामध्ये आपण साखर खाऊ नये असं सर्व मधुमेही रुग्णांना सांगतो. पण याच्यातील साखरेचं प्रमाण खरं तर खूपच कमी आहे. फार अधिक माहिती हवी असेल तर आपलं शरीरही साखर निर्माण करत असतं. त्यामुळे इतक्या छोट्या मात्रेत साखरेचं प्रमाण गेलं तर मधुमेहांना याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. असं जरी असलं तरी मी जेव्हा असं म्हणलं की साबुदाण्यांच्या गोळ्यांवर औषधी द्रव्य टाकलं जातं, या गोळ्या न वापरता हे औषधी द्रव्य आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा थेंबाच्या स्वरूपात देता येतं की जिथे साखरेचा अंशही नाहीये. त्यामुळे मधुमेहींसाठी होमिओपॅथीच्या औषधाचा वापर हा नक्कीच करता येऊ शकतो. आणि वापर करताना होमिओपॅथीचं जे मूळ तत्व आहे की लक्षणांवर आधारित त्या लक्षणांशी मिळतं जुळतं औषध आणि कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन किंवा प्राकृतिक औषध जर आपण शोधू शकलो तर मधुमेहींना हे औषध नक्कीच पूरक ठरेल. आणि मधुमेहींसाठी आपण होमिओपॅथीच्या औषधांचा वापर करू शकतो. हा वापर करत असताना
मला असं वाटतं आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की मधुमेह हा नुकताच सुरू झालेला असू शकेल, मधुमेह हा बळावलेला असू शकेल, इतर औषधं त्याच्याबद्दल चालू असू शकतील किंवा मधुमेहामुळे इतर आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झालेले असतील. या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने याचा विचार करून औषध योजना करावी लागते. फारच छान मित्रांनो, आपण होमिओपॅथीविषयी चर्चा चालू आहे, गोड गोळ्यांविषयी चर्चा चालू आहे. तर इथे मला एक भक्तिगीत आठवतं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. बरोबर, पद्मश्री माणिक वर्माजींनी गायलेले हे गीत आणि संगीत दिले आहे बाळ माटेजींनी आणि रचना केली आहे संत श्री नामदेव महाराजांनी. भीमपलास रागातलं हे गीत आहे. हे तुम्ही गुणगुणा, केशवाचं, माधवाचं, गोविंदाचं नाव तुम्ही घ्या. तेवढ्यात आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा परत येतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा चालू आहे महिला आणि लहान मुलांच्या आजारांविषयी आणि त्याच्यावर होमिओपॅथीविषयी जे औषधोपचार आहे त्याविषयी चर्चा चालू आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मनीषा सोलंकी मॅडम, ज्या की प्राचार्य आहेत, वैद्यकीय अधीक्षक आहेत, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे. आणि खास पुण्याहून आपल्याला आलेल्या आहेत. तर आपल्या ज्या शंका आहेत त्या आम्हाला फोन करून जरूर विचारा. तर मॅडम, चर्चेला पुढे नेऊया आणि लहान मुलांविषयी आम्हाला सांगा. हे थंडीचा मोसम चालू झालेला आहे, तर सर्दी, खोकला, ताप आपण बघतो. तर याच्याविषयी कुठली होमिओपॅथिक औषधं लागू होतात किंवा कुठली होमिओपॅथिक औषधं सुचवली जातात त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. औषधांची नावं सांगण्याआधी मला असं वाटतं की होमिओपॅथीची जी पॉप्युलॅरिटी आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की होमिओपॅथीची लहान मुलांमध्ये असलेली उपयुक्तता. कारण लहान मुलं ही औषधं जर कडू असतील किंवा फार जास्त मात्रेमध्ये सिरप्स असतील तर ती घेत नाहीत आणि पालकांना खूप जड जातं त्यांना ही औषधं देताना. तर आत्ता डॉक्टर निखिल यांनी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की या हवामानामध्ये, थंडीच्या मोसममध्ये मुलांना वारंवार सर्दी खोकला होऊ शकतो. याच्यात थोडं आणखीन ॲड करून सांगते की फक्त हवामानातल्या बदलामुळे, ऋतुबदलांमुळेच सर्दी खोकला असं होतो असं नाही, पण मला असं वाटतं वातावरणातील प्रदूषणामुळे पण हल्ली लहान मुलामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता सर्दी खोकला म्हणला तर आपल्याला असं वाटू शकेल एकच एक औषध दिलं तर त्या मुलांना बरं वाटलं पाहिजे. पण होमिओपॅथीच्या बाबतीत जेव्हा मी असं म्हणलं की व्यक्ती सापेक्ष औषध योजना करावी लागते, तेव्हा लहान मुलांमध्ये सुद्धा जरीही तीव्र स्वरूपाची कंप्लेन किंवा तीव्र स्वरूपाचा हा आजार असला की 2 दिवसापासून सर्दी सुरू झाली आहे, 2 दिवसापासून खोकला सुरू झाला आहे, तरी सुद्धा त्या लहान मुलांमध्ये इतर विशिष्ट काय सिम्पटम्स आहेत याचाही मला असं वाटतं इथे विचार करायला लागतो. आणि समजा एखादं लहान मुलं आहे आणि त्याला ताप, सर्दी, खोकला जस्ट कालपासून सुरू झाला आहे आणि आई किंवा बाबा येऊन असं सांगतात की तो सारखा घोटघोट पाणी पितो आहे, तर आमच्या होमिओपॅथीमध्ये आर्सेनिकम अल्बम नावाचं एक अतिशय उपयुक्त असं औषध आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. दुसरे आई बाबा येऊन सांगतात की कालपासनं ताप, सर्दी, खोकला झालंय, नाक बंद होतंय आणि पाणी बिलकुलच घेत नाहीये ते लहान मूल, तर मला असं वाटतं पल्सेटिला सारख्या औषधाचा आपण वापर करू शकतो. आणखीन एखादं मूल असेल की ज्याच्यामध्ये ताप, सर्दी, खोकल्याबरोबर नुसतंच पाणी घोटघोट न पिता भरपूर पाणी पितंय, पोट साफ होत नाहीये, खूप चिडचिड करते ते बाळ, तर अशामध्ये आपण ब्रायोनिया सारख्या औषधाचा वापर करू शकतो. तर अशी विविध होमिओपॅथीची औषधं आहेत की जी आपल्याला लक्षणांवर आधारितच द्यायला लागतात. यामध्ये मात्र एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सुचवावीशी वाटते की जरी मी ह्या औषधांची नावं घेतली असली तरी आपल्या जवळच्या तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाऊनच आपण ही औषध योजना केली पाहिजे. आपण स्वतः अशी औषधं इथे ऐकल्यामुळे दिली असं मात्र होऊ नये, कारण शेवटी त्या बाळाला नक्की काय होतंय, त्याचं नक्की कारण काय आहे यावरही ती औषध योजनेचा वापर केला जातो.
फारच छान मॅडमनी जसं सांगितलं लक्षणानुरूप औषधं होमिओपॅथीमध्ये ठरवली जातात. जसं एखादी महिला साडी विकत घ्यायला गेली तर साडी आणि ब्लाऊजचं जसं मॅचिंग करतात तसं तो आजार पूर्णपणे बरा व्हायला की कुठलं जास्त मॅचिंगवालं आहे ते औषध होमिओपॅथिक डॉक्टर सिलेक्ट करतो. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे की तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घेऊन औषधं घ्यायची आहेत. पुढला प्रश्न असा मॅडम की लहान मुलं बिछाना ओला करतात म्हणा किंवा बेडमध्येच लघवी होते, तर याविषयी पण होमिओपॅथी औषधांसाठी विचारणा केली जाते. तर याविषयी तुमचं मत काय ते आम्हाला सांगा. आता लहान मुलं जेव्हा बिछाना ओला करतात तेव्हा खरं तर ही नैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे त्यांना ना आपल्याला टॉयलेट ट्रेनिंग करावं लागतं, पण हे केल्यानंतर सुद्धा काही मुलांमध्ये या ट्रेनिंगसाठी अधिक काळ लागतो. आमच्याकडे जेव्हा बिछाना ओला करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध देणार का अशी विचारणा केली जाते किंवा असे पालक येतात, तेव्हा मला असं वाटतं पुन्हा याही बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अंतर्भूत आहे. ती म्हणजे त्या लहान मुलाच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या कुटुंबात असलेली माणसं. समजा तो शाळेत जात असेल, कारण 5 वर्षानंतर जर बिछाना ओला होत असेल तर असं वाटतं की मुलामध्ये काही न्यूनगंड निर्माण होऊ शकतात. शाळेच्या ट्रिपला जायचं असेल तर आईबाबा नको म्हणतात. कुठे नातेवाईकांकडे जायचं असेल तर आईबाबांना वाटतं की बिछाना ओला केला तर मुलाला कसं पाठवायचं. आणि यामुळे मानसिक स्वास्थ्य याचाही इथे आपल्याला खूप जास्त विचार करायला लागतो. म्हणून मी असं म्हटलं की ही जरी नैसर्गिक क्रिया असली की 5 वर्षानंतर, काही मुलांमध्ये 6 वर्षानंतर बिछाना ओला करण्याचा जो काही प्रमाण आहे ते कमी होऊ शकेल, पण याआधी पालकांना याचा फार त्रास होतो. कारण दररोज रात्री जर बिछाना ओला होत असेल तर यासाठी काही औषधोपयोजना तुम्ही करू शकता का? तर मला वाटतं होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत की जिथे मनाचा आणि शरीराचा एकत्रित विचार केला जातो, त्याचप्रमाणे त्या मुलाची जडणघडण कुठल्या कुटुंबात आहे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर काही परिणाम होतो आहे का, मुळतः ते मूल फार भित्र आहे का, त्याला काळजी करण्याचा स्वभाव आहे का, शाळेचा काही प्रेशर येत आहे का, अशा अनेक गोष्टींची विचारणा करून आम्ही जेव्हा औषध योजना करतो तेव्हा आश्चर्य वाटेल इतक्या लवकर त्या मुलांमध्ये प्रगती दिसते आणि त्यांचं बेडवेटिंगचं प्रमाण कमी होऊन जातं. फारच छान मॅडम, आपल्याला छान मार्गदर्शन मिळत आहे. तर पुढला प्रश्न, सामान्यपणे आपण असं म्हणतो की स्वभावाला औषध नाही किंवा उत्तर नाही. तर आजूबाजूला आपण अवतीभोवती बघतो तेव्हा छोटी छोटी लहान लहान रागीट मुलं असतात, भित्री असतात, चिडखोर असतात किंवा आपल्या भावंडांचा द्वेष करणारी मुलं, चंचल मुलं असतात. तर याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये काय करता येतं किंवा कसा उपाययोजना केली जाते? हो, पुन्हा मला इथे असंच सांगावंसं वाटतं की जेव्हा ही मुलं भित्री दिसतात, काही मुलं बुजरी असतात, काही मुलं खूप चंचल असतात, हे पालक आमच्याकडे होमिओपॅथीचं औषध घेण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असतो की माझंच मूल का घाबरतं, माझ्याच मुलाला का परीक्षेची भीती वाटते, माझंच मूल अभ्यास करताना का चिडचिड करतं किंवा का स्थिर राहत नाही. तर मी कुठल्याही मेडिकल टर्मिनॉलॉजीचा वापर मुद्दाम करत नाही. म्हणजे कधी कधी काही मुलं आपल्याकडे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर किंवा ऑटिझम अशी मुलं येतात. त्याच्या आधी मी असं म्हणते की काही मुलं आजूबाजूच्या परिस्थितीमुळे म्हणा, त्यांच्या बरोबर असणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या काही दबावामुळे असं म्हणा, आज मीडिया इतका सहज उपलब्ध आहे, मोबाईलमध्ये ते काही बघतात, चित्रपटामधनं काही बघतात, त्याचा त्या प्रत्येक मुलाच्या मनावर काय परिणाम होईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. एखादं मूल खरंच खूप घाबरायला लागेल एखादा हॉरर पिक्चर बघून आणि त्यानंतर त्याचा तो जो काही घाबरलेपणा आहे तो वाढतच जाईल, कमीच होणार नाही. एखाद्या मुलाच्या घरामध्ये आर्थिक परिस्थितीची विवंचना असेल, घरामध्ये काही कौटुंबिक वाद असतील, ते सतत बघून त्या मुलामध्ये काही वेगळं मानसिक अस्वस्थता निर्माण होऊन ते मूल कदाचित खूप ॲग्रेसिव्ह होऊ शकेल. किंवा सर्व सुबत्ता असली तरी आई बाबा दिवसभर घराच्या बाहेर कामानिमित्त जातात आणि त्या मुलाला कुठेतरी एकटेपणाची भावना सतावत असेल आणि त्यातून भीती, चंचलता अशा अनेक गोष्टी निर्माण होऊ शकतात. मला असं वाटतं या सर्वाचा विचार करून आणि म्हणूनच होमिओपॅथीची औषध योजना करताना फक्त भीती वाटते, फक्त अभ्यासात लक्ष नाही,
फक्त रागराग करतो, अशा समोर दिसणाऱ्या सिम्पटम्सचा विचार न करता सर्वांगीण विचार करून त्या कुटुंबाचा, त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, त्या मुलाच्या जडणघडणीचा आणि त्याचबरोबर त्याच्या शारीरिक आवडीनिवडींचा, त्याच्या शारीरिक सवयींचा, असा सगळ्याचा विचार करून आमच्याकडे खूप उत्तम औषध योजना आम्ही करू शकतो. एखाद दोन औषधांची नावं सांगते. पुन्हा काळजी हीच घ्यायची आहे की ही औषधं कुणालाही न विचारता देता कामा नये. त्या औषधांमध्ये कल्केरिया कार्ब नावाचं औषध असेल, कदाचित सिलिशिया नावाचं औषध असेल, नायट्रम म्युरॅटिकम नावाचं औषध असेल, ट्युबरक्युलिनमचं औषध असेल, अशी अनेक औषधं आहेत की जी व्यक्तिसापेक्ष औषध योजना करताना त्या मुलाचा संपूर्ण विचार करून दिली तर मला असं वाटतं ह्या ज्या समस्या आहेत त्याला आपण नक्कीच चांगला मार्ग देऊ शकतो. फारच छान मॅडम. मॅडम, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. मीनल सैंदाणीजींचा फोन आहे. नमस्कार मीनलजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आणि आजचा जो विषय आहे होमिओपॅथीचा मला फार आवडला, कारण मी होमिओपॅथीची रेग्युलर औषधी घेत असते. तर 2014 पासून तर 2020 पर्यंत मी मायग्रेनसाठी होमिओपॅथीची औषधी घेतली. पण डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की मायग्रेन हा आजार कव्हर होत नाही, तर तुम्हाला औषधीही घ्यावी लागेल, पण 90% फरक पडेल. पण तरीही मला फरक पडला नाही त्याच्या औषधीचा. आणि परत 2 ठिकाणी मी होमिओपॅथीची औषधी घेतली, तर थोडाफार फरक पडला. पण आता माझं वय 50 आहे. जसं वय वाढतंय तसं माझा त्रास अजून वाढून राहिला आहे आणि त्यासोबत कानही दुखून राहिला. तर यावरती काही औषधी असेल किंवा मार्गदर्शन असेल तर मला तुम्ही सुचवा मॅडम. आभार तुमचे. धन्यवाद मीनलजी आपल्या प्रश्नासाठी. मॅडम, मायग्रेन विषयी प्रश्न आहे तर काय सांगाल? मीनल मॅडमला मला असं सांगू इच्छिते की मॅडम, तुमचा प्रश्न छान आहे. मायग्रेनसाठी खरं तर होमिओपॅथीमध्ये अनेक औषधं आहेत आणि तुम्ही 2014 पासून या होमिओपॅथीच्या औषधांचा वापर करता आहात, पण तुम्हाला हवा तेवढा त्याचा परिणाम झालेला नाही. मायग्रेनचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारांप्रमाणे कधीकधी औषधांचा उपयोग होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि फक्त औषध असं तर मला वाटतं कधीच संपूर्ण आरोग्य देऊ शकत नाही. मायग्रेनसाठी काही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. समजा जर ताणतणावाचं वातावरण असेल तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी थोडंसं आपल्याला मनःशांतीचे साठीचे काही प्रयोग असतात ते करावे लागतात. शारीरिक हालचाली जर बिलकुल नसतील तर व्यायामाचा पण आधार घ्यावा लागतो आणि या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला मायग्रेनसाठी मी जसं म्हणलं तसं खूप जर तीव्र स्वरूपाचा अटॅक आला तर अक्यूट औषध किंवा त्या लक्षणांवर आधारित औषध देऊन पहिल्यांदा तो आजार तिथे थांबवावा लागतो. पण मुळापासून जर या आजारावर काम करायचं असेल तर प्राकृतिक औषध किंवा व्यक्तिसापेक्ष कॉन्स्टिट्यूशनल औषध घेण्यासाठी केस टेकिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि मगच त्याच्यावर आपल्याला औषध देता येतं. तर मला असं वाटतं की तुम्ही जरी होमिओपॅथीचं औषध घेतलं असेल तरी सुद्धा जर तुम्हाला तिथून फारसा फरक पडला नसेल तर काही इतर विशिष्ट चाचण्या करून नक्की मायग्रेन आहे ना याचीही खात्री करून घ्यावी असं मला वाटतं. फारच छान मॅडम. तसं म्हटलं तर विषय आजचा खूप मोठा आहे. तर आणि बरेच वेळा असं पण होतं आपण कुठेतरी मासिकामध्ये पेपरमध्ये वाचून पण कधीतरी काही जण तशी पण औषधं घेतात, त्याच्यामुळे पण कधीतरी फरक नाही पडत. तर मॅडम म्हटल्याप्रमाणे की तज्ज्ञ होमिओपॅथिक वैद्याकडे जाऊन तुम्ही औषधोपचार घ्या. आणि मॅडम, मगाशी तुम्ही उत्तर देत असताना अटेन्शन डेफिसिट म्हणजे लक्षणं न दिल्यामुळे किंवा एकदम जास्त ॲक्टिव्ह असलेली मुलं जी असतात त्यांच्याविषयी किंवा ऑटिझम जे चिल्ड्रन असतात, ऑटिझमने पीडित असे जे मुलं असतात त्यांच्याविषयी थोडं काही सांगू शकाल का की कशी औषध उपाययोजना त्यांच्यासाठी करता येते? बरोबर. आता सध्या हा प्रश्न पालकांना खूप भेडसावत आहे. ऑटिस्टिक मुलं असतील, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असेल किंवा नुसता अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर असेल, याची सुरुवात फक्त चंचल मुलगा, अभ्यासात लक्ष नाही, एका जागेवर स्थिर बसत नाही, अशी जरी सुरुवात असली तरी या आजाराची अनेक कारणं आहेत. आपलं अपब्रिंगिंग म्हणजे त्या मुलाची वाढ, तसंच त्यांचं जेवणाखाण्यातील कुठल्या प्रकारचं अन्न, खूप फास्ट फूड खाण्याची सवय म्हणा किंवा अनुवंशिकता, या सगळ्याचा विचार आपल्याला इथे करावा लागतो. आणि इथे मला
स्पष्टपणे असं सांगावंसं वाटतं की होमिओपॅथीची औषधं देताना आणि इतक्या प्रदीर्घ अनुभवातनं मी असं सांगू इच्छिते की होमिओपॅथीच्या औषधांचा उपयोग हा नक्कीच होतो, पण फक्त औषधं इथे कामाला येत नाहीत. याबरोबर आपल्याला त्याच्यासाठी लागणारी फिजिओथेरपी म्हणा, ऑक्युपेशनल थेरपी म्हणा आणि आईबाबांचा वेळ त्या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी लागतो. आणि हा जो आईबाबांचा वेळ आहे त्यांच्याकडनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेणं, त्यांना एका जागी स्थिर बसवणं, यासाठी मला असं वाटतं खूप मोठं समुपदेशन पालकांना सुद्धा करायला लागतं, मुलांना तर करायला लागतंच. पण यामध्ये जर या एकात्मिक पद्धतीचा जर आपण वापर केला की ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचा वापर केल्याने त्या रुग्णाला, त्या मुलाला अधिक फायदा होऊ शकेल असा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की ऑटिझमच्या मुलांमध्ये, हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये होमिओपॅथी आणि आत्ता मी म्हटल्याप्रमाणे इतर सर्व गोष्टींचा जर व्यापक पद्धतीने विचार केला तर नक्कीच या मुलांना आपण खूप चांगला उपयोग करून देऊ शकतो. फारच छान मॅडम. आणि मित्रांनो, असेच छान तुम्ही आम्हाला फोन करून प्रश्न विचारा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मॅडमकडून माहिती आणि ज्ञान घेता येईल. एखाद्या स्पंजसारखं आपल्याला शोषून घ्यायचं आहे पूर्ण ज्ञान. तर मित्रांनो, मला हे पण आठवतं की स्वामी विवेकानंदांचे जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस, तर ते सुद्धा आपल्या घशाच्या कर्करोगासाठी होमिओपॅथीची औषधं, डॉक्टर सरकार तेव्हा विख्यात होमिओपॅथिक तज्ज्ञ होते, तर त्यांच्याकडून घ्यायचे. तर मित्रांनो, वेळ झाली एक छोटीशी विश्रांतीची. तर तुमच्या फोनची वाट आम्ही पाहतोच आहे. नवीन नवीन प्रश्न त्याच्यामुळे आपल्याला मिळणार आहेत. तर इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपली लाडकी वाहिनी सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आजचा आपला विषय आहे महिलांचे आणि लहान मुलांचे आजार आणि होमिओपॅथी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मनीषा सोलंकी मॅडम, ज्या की खास आपल्यासाठी पुण्याहून आलेल्या आहेत. त्या प्राचार्य आहेत आणि वैद्यकीय अधीक्षक आहेत धोंडूमामा साठे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे. तर मॅडम, आपली चर्चा चाललेली लहान मुलांच्या आरोग्याविषयी, होमिओपॅथीविषयी. तर पुढला प्रश्न असा विचारायचा वाटतं की लहान मुलं आणि मोठ्यांना बऱ्याच वेळा पोटाच्या तक्रारी असतात. म्हणजे काय म्हणतो आपण, पोट साफ होत नाही, अपचन आहे, पोटात दुखतंय, किंवा लहान मुलांच्या बाबतीत जंत होत आहेत. तर त्या तक्रारींचं होमिओपॅथीत कसं निवारण करतात? डॉक्टर निखिल, मला इथे पण असं सांगावंसं वाटतं की लहान मुलं वारंवार आपल्याकडे पोटाच्या तक्रारी घेऊन येऊ शकतात. इथे त्यांचं बाहेर खाण्याचं प्रमाण हे आपल्याला बघायला पाहिजे, त्यामध्ये सुधारणा करता आली पाहिजे, आईबाबांना हे सांगता आलं पाहिजे. आणि याचा अर्थच असा आहे की घरात शिजवलेलं ताजं अन्नच आपल्याला मुलांना देता आलं पाहिजे. आपण कितीही या आधुनिकतेच्या जगात असलो तरी ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये जेव्हा आपल्याला जुलाब, उलट्या किंवा कधीकधी कॉन्स्टिपेशन म्हणजे मलाव्यरोध असे आजार दिसतात, तेव्हा ते दात येताना जेव्हा मुलं काही दात शिवशिवतात म्हणून काही तोंडात गोष्टी घालतात, त्यामुळेही मग त्यांना ते जुलाबाचं प्रमाण होतं. दात येताना जेव्हा जुलाब होतात तेव्हा आमच्याकडे फार उत्तम अशी औषधं आहेत, कारण ती मुलं खूप चिडचिडी झालेली असतात, त्यांना जुलाब होत असतात, आईबाबा त्रस्त होऊन जातात. आमच्याकडे चॅमोमिला म्हणा, कल्केरिया फॉस म्हणा, मॅग्नेशियम कार्ब म्हणा, अशी फार चांगली औषधं आहेत. तीही लक्षणांवरूनच आपल्याला द्यावी लागतात. लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या किंवा पोटात दुखणं किंवा अन्नपचन न होणं याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये जसं मी बाहेरची कारणं खाण्यापिण्याची सांगितली, तशी कधीकधी ही मुलं ना पोटात दुखतात याचं कारण त्यांचं काहीतरी मानसिकच असतं. शाळेत जायचं नसतं, बाई रागवत असतात. मला तर कोविडच्या काळानंतर अनेक पालक आमच्याकडे आले आणि त्यांनी असं सांगितलं ना, आमचं मूल शाळेत जायलाच तयार नाहीये आणि खूप रडतात शाळेत जाण्याआधी. आणि मग जेव्हा या मुलांचं केस टेकिंग आम्ही घेतलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की कोविडचं वर्ष, 1.5 वर्ष हे फक्त स्क्रीनवर होते, त्यांना शाळेत जाण्याचा संपर्क संपूर्ण तुटला होता. आणि आता शाळेत जाऊन
बाईंच्या समोर त्यांनी सांगितलेला अभ्यास करणं किंवा इतर सगळ्या गोष्टी त्यांना पेलवतच नव्हत्या आणि त्यामुळे सतत पोटात दुखणं, जेवण कमी करणं, पोट फुगणं, उलटी होणं असे अनेक प्रकार घेऊन ही मुलं शाळा टाळायचा प्रयत्न करत होते. सो पोटात दुखणं आणि पोटाचे विकार ह्याचे अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. मोठ्यांमध्ये पण मी म्हटलं तसं आहार विहाराच्या सवयी तर महत्त्वाच्या आहेतच. सकाळी 8ला ऑफिसला गेलो, जेवलं नाही जेवलं, आम्लपित्ताचा विकार सुरू झाला, मग ॲसिडिटी, मग उलटी आणि मग आमच्या मेडिकल भाषेमध्ये कधी कधी ॲसिड पेप्टिक डिझीज पर्यंत गोष्ट जाईपर्यंत आपण डॉक्टरांकडे जायचं नाही. तर त्याच्या आधी मला असं वाटतं या सवयींवर तर काम करायला पाहिजे आणि या सवयी चांगल्या असताना सुद्धा जर असे आजार होत असतील तर यावरही आपल्याकडे अनेक चांगली औषधं आहेत. काही व्यक्तींचा स्वभावच असा असतो की प्रत्येक गोष्ट घाईत करणं, खूप त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन करणं आणि जेवणाच्या वेळा न पाळणं. नक्स भूमिकासारखं औषध आहे की ज्याला जुलाब, उलट्या, कॉन्स्टिपेशन अशा वेगवेगळ्या पद्धतींची लक्षणं आपल्याला दिसू शकतात. काही मोठ्यांमध्ये जेव्हा आपल्याला जुलाब, उलट्या किंवा पोटाच्या तक्रारी दिसतात त्याचं महत्त्वाचं कारण असं असतं की त्यांचं बैठं काम असतं, व्यायामाचा अभाव असतो. मग अशा लोकांमध्ये सुद्धा आमच्याकडे लाइकोपोडियम म्हणा किंवा कल्केरिया कार्ब म्हणा अशा प्रकारच्या औषधांचा लक्षणांवर आधारितच आपण औषधांचा वापर करतो हे मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे. फारच छान मॅडम. या वळणावर आपल्याला पुन्हा एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकरजींचा फोन आहे. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे कार्यक्रमात. धन्यवाद मॅडम, खूप छान मार्गदर्शन करत आहात आणि त्याचा उपयोग आम्हाला सर्वांना नक्कीच होणार याची खात्री आहे आम्हाला. माझा प्रश्न असा आहे की काही आजारांमध्ये ॲलोपॅथी सोबत होमिओपॅथी औषधं जर घ्यायची असतील तर ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी औषधं घेण्याच्या तासांमध्ये किती तासांमध्ये फरक ठेवला पाहिजे, औषधं घेण्यामध्ये किती तासांचा अंतर असलं पाहिजे, हे चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. धन्यवाद. चालेल, धन्यवाद. छान प्रश्न विचारलाय. काय सांगणार मॅडम? नमस्कार रवींद्र सर, तुमचा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. कारण रोजच्या आमच्या वैद्यकीय ओपीडी मध्ये आम्हाला हा प्रश्न बरेच लोक विचारतात की ॲलोपॅथीची औषधं घेताना होमिओपॅथीची औषधं एकतर आम्ही घेऊ शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर तर आहे हो, नक्कीच घेऊ शकता. कारण कुठलाही आजारासाठी जर तुम्ही औषध घेत असाल तर ते एकदम तर बंद करता येतच नाही. आणि त्यामध्ये जेव्हा आपण होमिओपॅथीचं औषध घेतो त्याच आजारासाठी जर घेत असू तर त्याचा एक उद्देश अगदी क्लिअर असतं की ॲलोपॅथीची जी औषधं घेतो आहे त्या औषधांची मात्रा आपल्याला कमी करता येईल का, त्याचा डोस कमी करता येईल का, आणि यामधलं अंतर हे तासाभराचं अंतर असलं तरी हरकत नाही. कारण एवढं तरी अंतर असावं. होमिओपॅथीची औषधं ही आपण जिभेवर टाकतो आणि ती लगेच तिथून ॲब्झॉर्ब होतात. म्हणून ॲलोपॅथीच्या औषधानंतर तासभर तरी आपण अंतर ठेवलं तर मला असं वाटतं होमिओपॅथीच्या औषधांची उपयुक्तता अधिक वाढू शकेल. आणि तुमच्या प्रश्नाचा पूरक असा एक मी विचार इथे मांडला, तो म्हणजे रवींद्रजी असा आहे की ॲलोपॅथीची औषधं समजा तुम्ही मधुमेहासाठी घेत असाल, ब्लड प्रेशरसाठी घेत असाल, समजा तुम्हाला काय एपिलेप्सीचा कुणाला त्रास असेल तर ती औषधं लगेच बंद करू नका. जरी तुम्ही होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेला असं कोणी सांगणार पण नाही आणि ही औषधं हळूहळूच कमी करावी लागतात. कारण कधी कधी आपल्याला ही औषधं घेताना इतर आपल्याला काही ॲसिडिटीचा त्रास म्हणा असा त्रास होऊ शकतो आणि म्हणून आपण होमिओपॅथीची औषधं त्याच्याबरोबर घेण्यासाठी येतो. फारच छान. रवींद्रजींनी विचारलेल्या प्रश्नाचा एक उपप्रश्न असा आहे मॅडम की होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत असताना म्हणजे कधी औषधं फक्त होमिओपॅथीची चालू असली तर औषधं जेवणाच्या आधी घ्यायची का नंतर घ्यायची, कॉफी घ्यायची का नाही, कांदा घ्यायचा का नाही, लसूण खायचं की नाही, तर त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. हो, याही बाबतीत मला असं वाटतं बरेच लोक होमिओपॅथीची औषधं घेताना काय पथ्य पाळायला लागतं असा प्रश्न विचारतात. मला असं वाटतं होमिओपॅथीची औषधं ही सूक्ष्म औषधं, अतिशय कमी मात्रेंमधली औषधं असतात. ती स्वच्छ जिभेवर टाकून ती घ्यायची असतात. म्हणून पथ्य एकच आहे की होमिओपॅथीची औषधं घेण्याच्या आधी आणि नंतर कमीत कमी 1 तास जर ठेवलं तर उत्तम आहे, पण कमीत कमी अर्धा तास स्वच्छ तोंडाने ही औषधं घ्यावीत. ज्या योगे त्या औषधांचं संपूर्ण आपल्याला म्हणजे ॲब्सॉर्प्शन होऊ शकेल. आणि त्यासाठी समजा साऊथमध्ये लोक कॉफी रोजच घेतात
आणि साऊथमध्ये होमिओपॅथी खूप प्रचलित आहे, तर अशा लोकांना आपण कॉफीच घेऊ नका असं सांगितलं तर ते होमिओपॅथीची औषधं घेणार नाहीत. किंवा लसूण खाण्याचं प्रमाण समजा पंजाब हरियाणामध्ये खूप जास्त असेल, महाराष्ट्रामध्ये जास्त असेल आणि आपण त्यांना असं म्हणलं की ही औषधं घेत असाल तर हे खाऊ नका, तर असं होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं यामधला सगळ्यात महत्त्वाचा मेसेज असा आहे की ही औषधं घेताना अंतर ठेवलं पाहिजे. जर तुम्ही अशी उग्र प्रकारच्या उग्र वासाचे पदार्थ जर तुम्ही खाणार असाल तर. बरं, धन्यवाद मॅडम. आणि पुढला प्रश्न असा आहे की महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्याविषयी थोडी चर्चा करूया की पाळी न येणं किंवा पाळी येण्याच्या आधी पोट दुखणं, पाठपोट दुखणं म्हणा किंवा अनियमित पाळी येणं, तर या तक्रारींविषयी होमिओपॅथीचा कसा मदतीचा हात होऊ शकतो त्याविषयी आम्हाला सांगा. मला निखिल सरांनी विचारलेल्या प्रश्नाला आधी एक अशी महत्त्वाची काय म्हणूयात भूमिका मांडावीशी वाटते. ती अशी की महिलांच्या आरोग्यांचा प्रश्न हा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आज आपण जरी कितीही या गतिमान जगात जगत असलो, आधुनिकीकरणाच्या जगात जगत असलो, तरी सुद्धा कुठेतरी महिलांचं आरोग्य दुर्लक्षलं जातं असं मला नेहमी वाटतं या माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघताना. आणि त्यामुळे जे नैसर्गिक बदल महिलांमध्ये होतात, म्हणजे मुलगी वयात येताना, तिची पाळी सुरू होताना किंवा पाळी सुरू झाल्यानंतर ती व्यवस्थित सुरू होईपर्यंत किंवा पाळी जाताना किंवा गरोदरपणामध्ये किंवा गर्भधारणेमध्ये काही प्रश्न निर्माण झाले, तर मला असं वाटतं या सर्व अवस्थातून जाताना महिलांना त्यांच्या स्वतःकडे, मी हे जेव्हा बोलतेय तेव्हा मी याचा अभ्यास करून बोलतेय की स्वतःकडे लक्ष द्यायला फार वेळ मिळेलच असं सांगता येत नाही, कारण इतकं मल्टीटास्किंग त्यांचं चालू असतं. विविध क्षेत्रामध्ये त्याच जिद्दीने या महिला काम करत असतात आणि म्हणून त्यांचा पाळीचा प्रश्न असेल, पाळीचा प्रश्न जर काही फिजिकल म्हणजे शारीरिक तक्रारींमुळे असेल तर त्याच्यासाठी होमिओपॅथीचं औषध देताना वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. तोही लक्षणांवरच विचार करायला लागतो. प्रत्येक पाळीमध्ये पोट दुखत असेल तर मला असं वाटतं जसं प्राकृतिक व्यक्ती सापेक्ष औषध योजना आपण करतो तशीच त्यावेळेला पोट दुखू नये म्हणून वेदनाशामक घेण्याऐवजी होमिओपॅथीची औषधं असतील, मॅकफॉस असेल, कोलोसिंथ असेल, नक्सवोमिका असेल, त्या लक्षणांवर आधारित जर आपण दिलं तर त्या महिलांना त्याचा नक्की चांगला उपयोग होऊ शकतो. काही महिलांना अशा पोटदुखीमुळे कधी कधी कामावर जाता येत नाही, शाळेत जाता येत नाही, घरचं काम करणं त्यांना अशक्य होऊन जातं. तर मला असं वाटतं ही जी होमिओपॅथीची औषध योजना आहे की जी सहज घेता येते, दुष्परिणाम विरहित सुद्धा आहे असं मी म्हणते, कारण जरी वारंवार ही औषधं घ्यायला लागली तरी यांचा काही कुठला क्युम्युलेटिव्ह म्हणजे साचून असा काही त्यांचा वेगळा विपरीत परिणाम शरीरावर होत नाही. सो महिलांच्या तक्रारीमध्ये तर होमिओपॅथीचा फार मोठा वापर झाला पाहिजे आणि त्यांची मानसिक आणि शारीरिक जडणघडण या संपूर्ण याचा विचार करून जर आपण होमिओपॅथीची औषधं दिली तर मला वाटतं महिलांच्या आरोग्यामध्ये आपण फार मोठं कामगिरी बजावू शकतो होमिओपॅथीच्या औषधांच्या थ्रू, असं मला इथे सांगावंसं वाटतं. फारच छान मॅडम. शेवटची 4-5 मिनिटंच उरलेली आहेत, तर महत्त्वाचा जे प्रश्न आम्हाला विचारायचा आहे तो असा की गर्भवती असताना होमिओपॅथीची औषधं घेऊ शकता का, किंवा गर्भधारणेत काही समस्या असतील किंवा बाळंतपणानंतरच्या काही समस्या आहेत त्याच्यावर होमिओपॅथी औषधं आहेत किंवा हो, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की गर्भधारणेनंतर बरेच वेळेला आपण म्हणतो की कुठलीही औषधं आपण घेऊ नयेत, पण होमिओपॅथीची औषधं ही आपण नक्कीच घेऊ शकतो. याचा कुठलाही दुष्परिणाम गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळावर होऊ शकत नाही. गर्भवती स्त्री सुद्धा ही जर औषधं घेतली, काहीही तिच्या तक्रारी असतील, अगदी अंगदुखीपासून ते समजा मानसिक तिला अस्वस्थता वाटत असेल, अशा कुठल्याही शारीरिक ते मानसिक अशा कुठल्याही समस्यांसाठी आपण नक्कीच होमिओपॅथीचा वापर अतिशय मोकळेपणाने करू शकतो. इथे कुठल्याही दुष्परिणामांचा विचार करावा लागत नाही, पण लक्षणांवर आधारितच हे औषध दिलं गेलं पाहिजे. यावर एक फक्त गोष्ट मी ऍड करू इच्छिते, ती म्हणजे महिलांसाठी आणि बाळांसाठी आपल्या भारत सरकारचं जे आयुष विभाग आहे त्या विभागांनी माता आणि बालक यांच्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम 2009-10 पासून राबवलेला आहे की जिथे गावागावांमध्ये होमिओपॅथीच्या औषधांचा वापर करता येईल महिलांच्या स्वास्थ्यासाठी आणि लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी. आणि
आयुष मंत्रालयानंतर तर मला असं वाटतं की भारतीय चिकित्सा पद्धतीबरोबर होमिओपॅथीचा पण वापर सार्वजनिक आरोग्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि ही पॅथी जी आपण असं म्हणतो की मनाचा आणि शरीराचा एकत्रित विचार करते, ती बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीने अधिकाधिक लोकांमध्ये आयुष मंत्रालयामुळे पसरत चाललेली आहे, याचाही मला सांगताना आनंद वाटतो. फारच छान मॅडम. वेळ तसा कमी आहे तर 2 प्रश्न मी जोडून विचारतो की घरोघरी होमिओपॅथी जाण्यासाठी काही छोटीशी लिस्ट तुम्ही आम्हाला यादी देऊ शकता का की ही औषधं प्रथमोपचार पेटीत आम्ही ठेवू, आणि दुसरा जाता जाता आमच्या प्रेक्षक मित्रांना काय तुम्ही टेक होम मेसेज किंवा काय संदेश देणार? बरोबर. आता घरोघरी होमिओपॅथीसाठी जर प्रथमोपचार म्हटलं तर मला असं वाटतं की या छोट्या वेळेमध्ये पटकन लागलं तर अर्निका सारखं औषध असावं, पॅनिक अटॅक आला तर ॲकोनाइट सारखं औषध असावं, पटकन दम लागला, श्वास घेता येत नाहीये असं वाटलं तर आर्सेनिक कार्बोव्हेज सारखं औषध असावं, खूप जुलाब झाले आणि हातापायात जीव नाहीये किंवा गार पडले तर कॅम्फोरा सारखं औषध असावं. तर ही लिस्ट ना निखिल डॉक्टर खूप मोठी आहे, पण मला असं वाटतं की अशी औषधं जर आपण एक 10-15 औषधांची एक लिस्ट करून जर ती आपण आपल्या घरात ठेवली तर डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत आपण नक्कीच या औषधांचा वापर करू शकतो. आणि वेळ कमी असल्यामुळे 2 गोष्टी, जसं तुम्ही मला टेक होम मेसेज काही देता येईल का आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर मला एक असं वाटतं की कोविडच्या पार्श्वभूमीवर सर सलामत तर पगडी हजार असं जेव्हा म्हणतात तेव्हा आरोग्य आणि आरोग्य संवर्धन हे खूप महत्त्वाचं आहे. या सरत्या वर्षाचा निरोप घेताना आपण आनंदाने या सरत्या वर्षाला निरोप देऊयात आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना मला असं वाटतं आपण सर्वांनी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प करूयात. आणि हा संकल्प करताना मला ना मंगेश पाडगावकर सरांच्या कवितेच्या 2 ओळी इथे तुमच्या सर्वांसाठी उद्धृत कराव्याशा वाटतात. आणि त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं का भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. माणसाचं मन, मनाची प्रसन्नता हे जर आरोग्याचं सर्वात मोठं चीचं केंद्र असेल तर मला असं वाटतं या कवितेच्या ओळींनी मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करते आणि इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम, फारच छान तुम्ही मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या पूर्ण टीमतर्फे आणि आमच्या लाडक्या अशा प्रिय प्रेक्षक मित्रांकडून खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, वेळ इथे संपत आलेली आहे. जाता जाता शेवट गोड करूया. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ, रामकृष्ण आवडी सर्व काळ. तर पुढील भागात एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.